देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह। तर अयोध्येमध्ये दुपारी 12 वाजता रामललाच्या मस्तकी सूर्यटिळक होणार। तर शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी। अयोध्येतील राम मंदिरामध्ये अंदाजे 20 ते 30 लाख भाविक दर्शन घेणार असल्याची माहिती। पोलिसांचा कडक बंदोबस्त। देशभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येतील शरयू नदीकाठावर स्नान, भक्तांची मोठी गर्दी। रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा। बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पोहरा देवीत श्रीरामनवमीच्या निमित्ताने यात्रा महोत्सव। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार शासकीय पूजा। रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेचं आयोजन। मुस्लिम बांधवांच्या वतीनं शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार। नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात महाआरती। अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर फुलांनी सजलं। भक्तांचं हनुमानगडी मंदिरामध्ये आगमन। मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। देशभरात रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठी बाईक रॅली। दिल्लीतील गौरीशंकर मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट। विद्युत रोषणाईसह मंदिर झगमगलं। नवी दिल्लीतील छतपूर मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात विशेष आरती। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नवी दिल्लीतील रामनवमी निमित्तानं झंडेवालन मंदिरामध्ये आरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची रीघ। भाजपचा आज 45वा स्थापना दिवस। आजपासून आठवडाभर भाजपकडून विविध कार्यक्रम। तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत। अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर। अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळांचा घणाघात। मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या दादर येथील इंदोरी चाट आणि बरंच काही या हॉटेलचं आज उद्घाटन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन। करुणा मुंडेंना मोठा दिलासा। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक। तर हार्बर रेल्वेच्या ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज पूर्णपणे बंद। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच। एकनाथ शिंदेंसारखं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्य। कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील माने यांच्याकडनं शिंदेंचं कौतुक। राज्यात 21 वर्षांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती। शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा। सुमारे 5000 पदांची भरती होण्याची शक्यता। कांदिवलीमध्ये फेरीवाल्यांना रोखण्यासाठी बाउन्सर तैनात। महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीच्या बाहेर बाउन्सर तैनात। सोसायटीच्या सदस्यांकडून स्वखर्चानं बाउन्सर तैनात। वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये पाणीबाणी। वांद्रे कुर्ला संकुलामध्ये 8 एप्रिलला पाणीपुरवठा बंद। जलवाहिनीच्या कामकाजामुळे पाणीपुरवठा बंद। टाटा कंपनीनं अमेरिकेचा कार पुरवठा थांबवला। ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर टाटांचा धोरणात्मक निर्णय। तर अमेरिकेमध्ये गाड्या निर्यात करणं थांबवण्याचा टाटा कंपनीनं घेतला निर्णय। तर लँड रोव्हर आणि जग्वारच्या कार एक्सपोर्ट थांबवण्याचा निर्णय।
पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा शिवशाही बसला धक्का, टिळक रस्त्यावर शिवशाही बस बंद पडली. पोलिसांनी बसला धक्का देत मार्ग मोकळा केला. धुळ्यामध्ये मनसेचा पुन्हा मराठी भाषेसाठी संघर्ष, इंग्रजी भाषेतील पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी. मराठीत नावाची पाटी न लागल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. अनंत अंबानींची जामनगर ते द्वारकापर्यंत पदयात्रा 28 मार्च पासून गुजरातमधील जामनगर पासून पदयात्रा सुरू. अनंत अंबानी 10 एप्रिलला द्वारकेत पोहोचणार. 30व्या वाढदिवसाच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी त्यांची पदयात्रा. जालन्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येला सुरुवात, तर गावातील शेतकरी पाणी टंचाईमुळे चिंतेत. हतबल झालेल्या शेतकऱ्यानं 4 एकर जागेवरील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. नंदुरबारमध्ये साखर कारखान्याला थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस. 1400 ते 1500 कोटी रुपयांचं थकीत कर्ज. 17 एप्रिल रोजी होणार जप्तीची कारवाई. 1000ची लाच स्वीकारताना भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. दूध डेअरी सुरू रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी लाच स्वीकारताना ताब्यात. सातारा जिल्ह्यामध्ये अदानी कंपनीचं स्मार्ट मीटर जोडणीचं काम बंद करण्यात यश. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे प्रयत्न. ग्राहकांच्या मागणीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लेखी पत्र. गोंदिया रेल्वे स्थानकावरून पैशांची बॅग घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात. 9,60,000ची रोख रक्कम कुठून आणल्यावर प्रश्न, तर माहिती न दिल्यानं गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.